बेसिक मला जे रामाने आणि गीत रामायणाने शिकवलं, हे कर्तव्य पाळायला शिकवलं. माझं काय म्हणणं आहे, आपण जेव्हा मला हे पाहिजेच, आय शुड गेट दॅट, आय डिझर्व दॅट, आय डिझर्व बेटर, हे पण असतं परत. मी जेव्हा माझे मूलभूत अधिकार हक्काने मागतो, तेव्हा आधी विचार मी केला पाहिजे, माझं मी मूलभूत कर्तव्य केलं आहे का? आणि माझा अनुभव माझ्या लहानपणचा, तरुणपणचा किंवा तुमच्याशी बोलताना जाणवला, वी कीप आस्किंग फॉर फंडामेंटल राईट्स विदाऊट परफॉर्मिंग फंडामेंटल ड्युटीज. इनफॅक्ट रामचंद्र ते शृंगवेरपूरला आलेत. निषादपती गुहा, म्हणजे ते नावाडी येत तेच ना, निषादपती येतो, तो गुहा आहे त्यांचा प्रमुख. बसलेत नौकेत. गदिमांनी काय लिहिलं गीत रामायणात, वाल्मिकी रामायणात काय म्हणतात, अतिथी, तिथी म्हणजे तारीख, वेळ, अतिथी, तिथी न सांगता आलेला जो तो, अतिथी असो वा असो तर राम, पहिलं लावणे आपुले काम. बर. मी भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू, श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. वा. हे त्यांना जमलंय. भलं बुरं राम जाणेल, आपलं काम काय आहे, इथून त्याला सुखरूप पैलतिरी सोडून परत यायचंय आणि ह्याचंच नाव जपायचंय. श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. अख्खी माझी रामकथा जी आहे ना, ती सोहम त्या अनुस्वारावर आहे. श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. हा श्रीराम हा घटातला आहे रे, शरीरातला आहे, दशरथाचा मुलगा आहे, तत्व आहे, श्रीरामांचे नाम गात. त्याच्यामुळे त्याला हे कर्तव्य कळलं. म्हणून मला काय वाटतं, गीत रामायणातून तुम्ही, आम्ही किंवा मी जे शिकलो, वेदना ॲक्सेप्ट करायला शिकलोच, आणि अजून महत्त्वाचं शिकलो म्हणजे हे शिकलो की ड्युटी काय,